ठरलं तर मग या एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात की या प्रियाने चांगलीच रंगीत तालीम घेतलेली असते ते नकली इन्स्पेक्टर आणि त्या मुलीच्या चुलत्याची. ती सर्व तयारी करून सर्व प्रश्न मंजुषा करून त्या ठिकाणी पाठवते. ठरल्याप्रमाणे हे पोलीस आणि तो नकली चुलता त्या ठिकाणी जातो. सगळे डॉक्युमेंट दाखवतो. अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी येतात आणि विविध प्रश्न चेकिंग करून एकमेकाला सांगितले जातात. त्यावेळेस अर्जुन खूप चांगल्या पद्धतीने शहानिशा करत असतो. सर्वांना आनंदच होत असतो की या सोनमला चांगल्या पद्धतीने घर मिळणार आहे. पण सायलीच्या मनात पाल कुचकुचत असते. ती सारखी विचार करत असते की आता पुढं काय करायचं आहे, आपण अजून जास्त चौकशी करूयात. त्याप्रमाणे हा जो चुलता असतो तो बोलतो की आम्ही सर्व पडताळणी केली आहे. सर्व जत्राची जी डिटेल्स होती ती देखील तो दाखवतो. पोलीस कंप्लेंट मिसिंग रिपोर्ट तो देखील दाखवतो. पोलीस देखील ही बातमी खरी आहे असं सांगतो. त्यानंतर अर्जुन अजूनच प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या सोनमच्या मानेवरची खून देखील चेक केली जाते. इथून जायचं या विचाराने दोघींनाही कासावीस होत असतं. आता अजून डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला पाठवायला काय हरकत आहे असं हा चुलता विचारतो. त्यानंतर पोलीस देखील बोलतात की त्यांच्या प्रश्नाला उत्तर व्यवस्थित द्या. इन्स्पेक्टर सावंत आणि चेतन सर्व डिटेल्स बरोबर आहेत असं चेक करतात आणि अर्जुनला सर्व सांगण्यात येतं. इकडे नागराजचा मुलगा पूर्णपणे प्लॅनिंग चालू असताना मध्येच काहीतरी लुडबुडतो आणि काहीतरी निगेटिव्ह बोलतो. त्याच वेळेस ही प्रिया खूप ताकदीने त्याचा गळा आवळते आणि माझ्या विरोधात बोलायचं नाही, आडकाठी व्हायचं नाही असं सारखं बोलते. मी खूप प्लॅनिंग केला आहे, तो प्लॅनिंग सक्सेस होणार. आता स्वतःच्या मुलाचा गळा दाबला बघितल्यावर नागराज पळतो आणि त्याला सोडवतो. तो मान धरून बसतो. ही खूप त्यावेळेस त्याला बडबड करते. आता ज्यावेळेस कन्फर्मेशन होतं त्यावेळेस तिघंही आउटसाईडला जातात आणि तिकडं गेल्यानंतर सायली मधुभाऊशी थोडी बोलते. आता थोडं डिस्कशन करायचं आहे यासाठी ते सर्वजण आउटसाईडच्या रूममध्ये जातात आणि ते छोट्या मुलीला इथे येऊन नका देऊ असंही सायली बोलते, कारण पोलीस बघतील. आता ही प्राची म्हणजे सोनम, जे पुजारी नाव ठेवलं, हे सगळं ऐकत असते. अर्जुनच्या मनात अजूनही शंका येतच असतात. तशी सायली देखील अजून शंका उपस्थित करत असते. मधुभाऊ, सायली आणि अर्जुन आउटसाईडच्या रूमात जाऊन डिस्कशन करतात की काय करावं काय नाही. त्यानंतर असा निर्णय ठाम होतो की तिच्या ते पाठवलं पाहिजे. पण सायलीला थोडी मनात पाल कुचकतच असते. काय करावं हे तिला देखील कळत नसतं. शेवटी सगळं बरोबर असताना देखील खूप आपण घाई करतो असं ती बोलते आणि आपण तिला पाठवायचं. शेवटी ती मनाविरोधात निर्णय देते. आता सर्व आश्रमाचे निर्णय हिलाच घ्यायचे असतात, त्यामुळं ती सगळी डगमगत असते. त्यावेळेस तुला लहानपणीचं काय आठवतं का, त्यासारखी काही ती घटना तो चुलता सांगतो. त्यावेळेस मला काय आठवत नाही असं ही बोलते. सायली तिच्यासमोर येते आणि तू यांच्याबरोबर जा असं बोलते. तसं तो नकली पोलीस खुश होतो आणि श्वेताला देखील आनंद झालेलाच असतो. आता हिला पाठवायचं म्हणलं सगळे आश्रमातले मुलं कुसुमताई सगळे एकत्र येतात आणि इथे कागदपत्राची सह्या करून सायली तिला पाठवायचं ठरवते. आता पुढचा एपिसोड खूप रंजक असणार आहे, कारण हे सगळं रेकॉर्ड हा सचिन करत असतो. या दोघींचाही जीव कासावीस होत असतो हे देखील तुम्हाला एपिसोडमध्ये दिसणार आहे.